Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 5 GCD अँड LCM. तर GCDचा फुल फॉर्म काय मुलांनो? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि LCMचा लिस्ट कॉमन मल्टिपल्स. तर हे आपण या लेसनमध्ये आज शिकणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. मुलांनो, इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, तो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते काय आहे. बघा, टेक 12 पेन्सिल्स ऑफ द सेम साइज, डिवाइड देम इनटू इक्वल ग्रुप्स. आता काय सांगितलेलं आहे? 12. बघा, इथे 12 पेन्सिल्स आहेत आणि ते काय सांगितलेलं आहे की इक्वल ग्रुप्समध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहेत. इथे आपल्याला करून दाखवल्यात. बघा, फर्स्ट ग्रुप काय आहे? 12चा ग्रुप आहे. मग 12 पेन्सिल्स आहेत, बरोबर. मग 12 पेन्सिल्सचा एकच ग्रुप होणार की नाही? मग इथे 12चा काय आहे? 1 ग्रुप आला. सेकंड बघा काय दिला आहे? डिव्हिजन ऑफ 12 इंटू 2 इक्वल ग्रुप्स. आता 2 ग्रुप्स करायला सांगितलेत मुलांनो. मग 2 ग्रुप्स कसे होणार? तर इथे आपल्याला करून दिले आहे. इथे 6 आणि या 6. बघा, 1 2 3 4 5 6. 6 आणि 6 आहेत. किती ग्रुप झाले? बघा, 2 झाले. मग 6चे 2 ग्रुप. मग 6 मल्टिप्लाय बाय 2. हा आला आपला 2. नेक्स्ट काय आहे? बघा, डिव्हिजन ऑफ 12 इंटू 3 इक्वल ग्रुप्स. मग आता 3 ग्रुप्स करायला सांगितलेत. तर कसे करणार? बघा, 3 ग्रुप्स दिसत आहेत. मग एका ग्रुपमध्ये किती आहे? 1 2 3 4. मग दिस इज 1 ग्रुप, सेकंड ग्रुप अँड थर्ड ग्रुप. किती झाले? 3 झाले. मग एका ग्रुपमध्ये किती आहेत? 4 पेन्सिल्स. मग आपण 4 मल्टिप्लाय बाय 3. आपल्या इकडे 3 आलं 3 ग्रुप्सचा. नेक्स्ट काय दिलं आहे? डिव्हिजन ऑफ 12 इंटू 4 इक्वल ग्रुप्स. आता 4 ग्रुप्स सांगितले मुलांना. बघा, 4 ग्रुप्स कसे केले आपण इथे करून दाखवलेत. एका ग्रुपमध्ये किती पेन्सिल्स आहेत? 1 2 3 आहेत की नाही? मग 1 2 3 4 असे 4 ग्रुप्स आहेत की नाही मुलांनो? मग एका ग्रुपमध्ये किती पेन्सिल्स आहेत? 3. मग 3 पेन्सिल्सचा एक ग्रुप असे किती ग्रुप झाले? 4 ग्रुप्स. ओके, नेक्स्ट काय आहे? 12 कॅनॉट बी डिवायडेड इंटू 5 इक्वल ग्रुप्स. आता काय सांगितलेलं? 5 ग्रुप्स. बरं, 4 नंतर 5 ग्रुप्स होते, पण 12 काय आहे? 12 नंबर हा 5चे इक्वल ग्रुप्स होऊ शकत नाही मुलांनो. बघा कसे होतील? आपण 12चे 2 2 केले. इथे बघा 2 2 दिसत आहेत. नेक्स्ट येणार आहे. तर किती ग्रुप होणार आहेत? 6. 3 3 केले तर इथे बघा 4 ग्रुप झाले. 4 4 केले तर इथे 3 ग्रुप झाले, हो की नाही? मग 5चा ग्रुप होतच नाही. ठीक आहे, मग इथे काय? डॅश म्हणजे 0. डिव्हिजन ऑफ 12 इंटू 6 इक्वल ग्रुप्स. आता 6 ग्रुप सांगितलेत. बघा, 1 2 3 4 5 6. एका ग्रुपमध्ये काय आहे? 2 पेन्सिल्स आहेत. असे 2 पेन्सिल्सचे इक्वली किती ग्रुप झालेत? 6 ग्रुप. मग इथे 6 ग्रुप मिळाले आपल्याला. बघा, 7 वर्कआउट करून बघायचं मुलांना. 7 ग्रुप होतात का? म्हणजे 12 आहेत. बघा, 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 झाले. आता याच्यामध्ये बघा 2 2 तर आपण करू शकत नाही, कारण 2 2 केले तर 6 आहेत की नाही? 3 3 केले तर बघा किती ग्रुप होत आहेत? 4. 4 4 केले तर किती होत आहेत? 3. 5 5चं तर नाहीच सांगितलं. ठीक आहे, 6चं केलं तर इथे किती ग्रुप होत आहेत? 2. आता बघा, 7 जर केली, 7 ग्रुप बनवायचे तर कसं शक्य होईल? होणारच नाही आहे मुलांना याच्यामध्ये 7 इक्वल ग्रुप्स. ठीक आहे, 8 पण नाही होऊ शकत आहे. 9 पण नाही. कॅनॉट बी डिवायडेड. 10 पण नाही. 11 पण नाही. आता लास्टला आहे 12. 12पर्यंत पोचलो की नाही? 12 पेन्सिलच आहेत आपल्याकडे. मग 12 पेन्सिलचं काय सांगितलं आहे? 12 ग्रुप्स बनवायचे आहेत. इझी आहे. 1 पेन्सिलचं 1 ग्रुप. असे झाले 12 ग्रुप्स. मग इथे काय येणार? 12 ग्रुप्स झाले की नाही मुलांनो? मग आपले कोणते कोणते ग्रुप झालेत बघा? 1 2 3 4 6 अँड 12. ओके, आता बघा खाली काय दिले आपण रीड करूया. ठीक आहे, दिसतंय मुलांना तुम्हाला? बाय ऑब्झर्विंग द अबोव टेबल वी कॅन डिवाइड 12 पेन्सिल्स इक्वली इंटू ग्रुप्स ऑफ 1 2 3 4 6 अँड 12. बघितलेलं की नाही? मग त्यांनीच काय सांगितलं की वरच्या टेबलमध्ये आपण बघितलं
की ज्या 12 पेन्सिल्स होत्या त्या आपल्याला इक्वली डिवाईड करायला सांगितलेल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. मग ते कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये बनत होत्या, तर आपण आत्ताच वरती बघितलं 1, 2, 3, 4, 6 अँड 12 आहे की नाही. Therefore, the divisors of the number 12 are 1, 2, 3, 4, 6 and 12. म्हणजे हे सगळे काय आहेत, हे 12चे डिवायझर्स आहेत मुलांनो. डिवायझर्स म्हणजे आपण त्याला फॅक्टरसुद्धा म्हणतो. लास्ट इयर आपल्याला होते की नाही फॅक्टर्स काढायला. मग डिवायझर आणि फॅक्टर्स सेमच असतात मुलांनो. ठीक आहे. आता बघा पुढे काय आहे. The number 12 is divisible by numbers 1, 2, 3, 4, 6 and 12. म्हणजे 12 हा नंबर कोणत्या कोणत्या नंबरने डिवाईड होणार आहे, तर या सगळ्या नंबरने डिवाईड होणार आहे. याचा अर्थ हाच आहे. अ नंबर दॅट डिवाइड्स अनदर नंबर अँड लिव्स नो रिमाइंडर इज कॉल्ड अ डिवायझर ऑर अ फॅक्टर. म्हणजे बघा मुलांना, आता मी तुम्हाला कसं सांगते की इथे हा ग्रुप मिळाला होता आपल्याला, त्यातूनच आपण एक नंबर घेऊया. ठीक आहे, 2 घेऊया. 2ने 12ला डिवाईड करून मी तुम्हाला दाखवते. इथे 12 आहे, इथे 2 हा आपला डिवायझर आला होता. ठीक आहे. मग 2च्या टेबलमध्ये 12 येत आहेत. येस, येत आहेत. कधी येत आहेत, 2 6 जा 12 आहे की नाही. मग 2 - 2 0, 1 - 1 0 आला की नाही. मग आपलं रिमाइंडर काय आहे, 0. हेच आपल्याला सांगितलं आहे मुलांनो. जर एखाद्या डिवायझरनी त्या नंबरला आपला जो नंबर आहे बरोबर, ज्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत, त्या नंबरला जर डिवाईड होत असेल आणि त्याचं रिमाइंडर 0 येत असेल, तर हा नंबर काय असतो, तर त्याचा डिवायझर असतो किंवा त्याचा फॅक्टर्स असतो. ठीक आहे. हेच डेफिनेशन तिथे दिलेलं आहे. कळलं मुलांनो. कोणताही नंबर असेल. ठीक आहे. आता जर आपल्याला दिला 24चा, ठीक आहे, आणि आपण डायरेक्ट जर बोललो की 2नी करून बघायचं 2. ठीक आहे. 2 1 जा 2, 2 - 2 0, 4. आता 4 काय येतो, खाली येतो. ठीक आहे. 2 2 जा 4. ओके. 4 - 4 0, रिमाइंडर काय आला, 0. मग 24चा 2 हा काय आहे, डिवायझर आहे. का डिवायझर आहे, कारण रिमाइंडर काय आहे, 0 आहे. कळलंय मुलांनो. ठीक आहे. आता बघा पुढे काय दिलं आहे आपल्याला. अ नंबर दॅट लिव्स नो रिमाइंडर when divided by another number is a multiple. म्हणजे याचाच अर्थ असा आहे मुलांनो. बघा ही लाईन मुलांनो तुम्हाला एक्झामला सुद्धा येईल. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये. आणि आत्ता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ना, तेच हे लिहिलं आहे इकडे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे. वी कुड नॉट डिवाइड 12 पेन्सिल्स इक्वली into groups of 5, 7, 8, 9, 10 and 11. Therefore, 5, 7, 8, 9, 10 and 11 are not divisors of the number 12. म्हणजे बघा इथे मी तुम्हाला सांगितलं, दाखवते परत. इथे बघा 5, आता 12 आहे, 12ला 5नी करायचं डिवाईड. ठीक आहे. 5च्या टेबलमध्ये 12 येत आहेत नाही, पण 12पेक्षा कमी कोण येत आहेत, 10. कधी, 5 2 जा 10. इकडे आला 2 रिमाइंडर. ठीक आहे. 1 - 1 0. मग इथे 0 आलाय का मुलांनो, नाही. काय आलाय, 2. मग आपल्याला आन्सर काय पाहिजे असतं, 0. पण इथे 0 नाही आहे, म्हणून हा काय आहे, तर हा डिवायझर नाही आहे. ओके. आता इथे आपण वरती पण बघितलेलं की नाही चार्टमध्ये, 5 दिसत आहेत इकडे, 5चा 7, 8, 9, 10, 11 हो की नाही. तेच इथे आपल्याला एक्सप्लेन केलं आहे मुलांनो. चला तर आपण पुढे बघूया. हे कळालं आहे तुम्हाला, डिवायझर म्हणजे फॅक्टर्स. पुढे बघा काय आहे मुलांनो, मेथड्स ऑफ फाइंडिंग प्राईम फॅक्टर्स. आता आपल्याला काय करायचं आहे, तर प्राईम फॅक्टर्स काढायला शिकायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्या इथे बघा 2 मेथड्स दिलेले आहेत. एक तर आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आणि दुसरी आहे व्हर्टिकल अरेंजमेंट. ठीक आहे. आणि इथे आपल्याला एक सम दोन सम सॉल्व करून दाखवले आहेत. ठीक आहे. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते. काय आहे फर्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड प्राईम फॅक्टर्स ऑफ नंबर 24. आता 24चे काढायचे, मी तुम्हाला इथे काढून दाखवते. ठीक आहे. 24. ठीक आहे. याचे प्राईम फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. तर कसे काढायचे, पहिले तर काही सांगितले, हॉरिझॉन्टल शिकवते. ठीक आहे. त्याआधी मुलांनो मी तुम्हाला तुमचा थोडा वेळ घेते हां. ठीक आहे.
काय सांगते, काही डिव्हिजिबिलिटीचे रूल्स असतात काही नंबरसाठी, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते. पण मुलांनो, हे रूल्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला फॅक्टर्स काढणं खूपच इझी जाणार आहे. ठीक आहे. फर्स्ट बघा काय आहे, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 2. तर 2चा काय रूल आहे बघा. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 इफ इट्स लास्ट डिजिट इज 0, 2, 4, 6 और 8. म्हणजे हे सगळे काय आहेत, इवन नंबर्स आहेत. हो की नाही मुलांना, माहिती आहे की नाही, लास्ट आपला लेसन होता पॅटर्न, त्याच्यामध्ये होते की नाही इवन नंबर. तर हा रूल काय आहे 2ची डिव्हिजिबिलिटीचा, की ज्या नंबरच्या शेवटी म्हणजे ज्या नंबरचा लास्ट हा काय असतो, इवन नंबर असतो, म्हणजे 0, 2, 4, 6 और 8 इवन नंबर असतो, त्या नंबरला 2ने डिवाइड होत असतं. हे बघा इथे एक्झाम्पल पण मी दिलं आहे. जर नंबर असेल 32, त्याचा लास्ट नंबर काय आहे बघा, 2 आहे. इथे मी दिलं आहे लिहून 2 आहे, म्हणजेच हा काय आहे 2ने डिवाइड होणार आहे. आता इथे 35 आहे. 35 म्हणजे याचा लास्ट नंबर कोण आहे, 5 आहे. मग 5 येतो का, 5 आहे का बघा याच्यामध्ये, इवन नंबरमध्ये नाही. मग 35ला 2ने डिवाइड होणार नाही. ठीक आहे, हा आहे 2चा रूल. नेक्स्ट काय आहे मुलांनो, तुम्हाला पाहिजे त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे फक्त या वर्षीसाठी नाही मुलांनो, नेक्स्टसुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी, म्हणजे तुम्ही जेव्हा पुढच्या स्टँडर्डला जाल ना, तेव्हासुद्धा हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. पुढे बघा काय आहे, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 3. आता 3चा काय रूल आहे बघा. ॲड ऑल द डिजिट्स ऑफ द नंबर इफ इट्स सम इज डिव्हिजिबल बाय 3. द ओरिजिनल नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. आता याचा मिनिंग मी तुम्हाला सांगते, की इथे मी एक्झाम्पल आहे ना ते सॉल्व करूनच तुम्हाला सांगते मुलांना. ठीक आहे, बघा आता हा नंबर काय आहे 123. ठीक आहे, मग यांनी काय सांगितलं आहे, या नंबरची काय करायची, ऑल डिजिट्सची ॲड करायची, म्हणजे टोटल करायची, म्हणजे 1 + 2 + 3. ठीक आहे, याचा आन्सर काय येणार आहे बघा, 1 + 2 3, 3 + 3 काय येतं 6, बरोबर आहे 6. आता काय करायचं, हे जे 6 आन्सर आलं आहे आपलं मुलांनो, ह्या आन्सरला इफ सम इज डिव्हिजिबल बाय 3, मग 3ने या जर 6ला डिवाइड होत असेल तर हा काय आहे 3चा डिव्हिजिबिलिटी आहे. कळलं मुलांनो, म्हणजे बघा 3 इथे सांगते मी तुम्हाला, 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 3 2 जा 6, 2 आहे बरोबर, म्हणजे 3ने डिवाइड होत आहे, असं हे करायचं असतं. आता बघा दुसरं मी सांगते, इथे काय 145. आता करा 1 + 4 + 5 इज इक्वल टू किती असतात, 1 + 4 5, 5 + 5 10. मग 10 येतो का 3च्या टेबलमध्ये, एकच बघायचं की 3च्या टेबलमध्ये येतो का, किंवा 3ने त्याला डिवाइड होतं का. या टोटलला, ही जी टोटल आलेली असते ना आपली, ही जी आली की नाही, या टोटलला 3ने डिवाइड होतं आहे का, तर 10ला होणार आहे का मुलांनो, नाही. मग ही डिव्हिजिबिलिटी नाही आहे, ही आहे. क्लिअर. आता नेक्स्ट बघा काय बघणार आहोत, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 5. आता 5चा रूल बघायचा आहे. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 इफ इट्स लास्ट डिजिट इज 0 और 5. याचा अर्थ काय आहे मुलांनो, की एखाद्या नंबरच्या, इथे बघा दिसतंय तुम्हाला, एखाद्या नंबरचा लास्ट डिजिट ओके जर 5 किंवा 0 असेल तर तो काय असतो, 5चा डिव्हिजिबिलिटीचा रूल असतो. ठीक आहे, म्हणजे बघा इथे 25 नंबर दिला आहे मी तुम्हाला, इथे लास्टला 5 आहे, मग काय आहे इथे मी लिहून दिलं आहे बघा 5 आहे, मग हा 5च्या टेबलने डिवाइड होणार आहे. येस, मग हा या रूलमध्ये बसतो. ठीक आहे, आता बघा इथे 44 दिलं आहे की नाही मी, मग हा लास्ट डिजिट काय, लास्ट डिजिट इज 4, मग 4 येतो का, इथे काय रूल आहे 0 किंवा 5च पाहिजे, मग हा या रूलमध्ये बसत नाही. अजून एक सांगते मी तुम्हाला 0. आता जे इथे नंबर असेल 30, ठीक आहे, लास्ट डिजिट काय येणार बरं 0. येस 0 येणार, म्हणजे हा काय आहे या रूलमध्ये बसतोय, 5च्या डिव्हिजिबिलिटीच्या रूलमध्ये आहे. नेक्स्ट बघा इथे जर मी लिहिलं 46, ओके, मग लास्ट डिजिट कोण आहे 6. ठीक आहे, मग येणार आहे का, नाही येणार आहे, मग हा 5च्या डिव्हिजिबिलिटीच्या रूलमध्ये नाही बसत. कळलं मुलांनो, फक्त लास्टला काय पाहिजे आपल्याला 0 और
5 हे दोनच नंबर पाहिजे असतात. ठीक आहे, कळालं आहे 5चा रूल. आता हे 3 रूल समजलेत मुलांनो, डिव्हिजिबिलिटीचे, 2ची, 3ची आणि 5ची. आता नेक्स्ट आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगते, जी आहे जी लास्ट इयर पण होती मुलांना तुम्हाला, तस रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला सांगते. प्राईम नंबर्स. तर प्राईम नंबर्स काय असतात? अ प्राईम नंबर इज अ नंबर दॅट हॅज एक्झॅक्टली 2 फॅक्टर्स. म्हणजे फक्त त्या नंबरचे 2 फॅक्टर्स असतात. तर कोणते असतात? 1 असतो आणि तो नंबर इटसेल्फ, स्वतः. म्हणजे बघा, आता कोणता नंबर घेऊया? आता 3 आहे. ठीक आहे, 3चे काय फॅक्टर्स येतात आपल्याला? कोणत्या कोणत्या टेबलमध्ये 3 येतो बरं? 1च्या आणि 3च्या. मग हा काय आहे? प्राईम नंबर आहे. हो की नाही मुलांनो? ठीक आहे, हे फक्त तुमच्या रिमाइंडरसाठी होतं. आता आपण स्टार्ट करूया. आता बघा मुलांनो, कुठे होतो आपण? तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आणि व्हर्टिकल अरेंजमेंट करायची होती की नाही? प्राईम फॅक्टर्स काढायचे होते. तर मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. बघा इथे 24चं होतं की नाही काढायचं आपल्याला प्राईम फॅक्टर्स. मग जर 24 नंबर आहे तर फर्स्ट आपण काय करणार? 2 पासून स्टार्ट करायचं असतं कधी पण. मग बघायचं लास्ट नंबर 2ची डिव्हिजिबिलिटीचा रूल आत्ताच बघितला की नाही आपण. मग लास्टला काय आहे? 4 नंबर आहे, इवन नंबर आहे. मग 2ने डिवाइड होणार आहे? येस, होणार आहे. मग करायचं 2 मल्टिप्लाय. आता करा बरं, 2ने कधी येणार? 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 12 2 जा येतो की नाही 24 आला. आता नेक्स्ट काय करायचं असतं? 2चा 2 ॲज इट इज खाली घ्यायचा. ठीक आहे, मल्टिप्लायची साईन पण तशीच घ्यायची ॲज इट इज. मग आता 12 कोणत्या? परत 2नेच पहिले ट्राय करायचा. 2च्या टेबलमध्ये येतो का? येस, येतो. मग अगेन काय करायचं? 2 लिहायचा. मग 2च्या टेबलमध्ये कधी येतो बरं? 2 6 जा येतो की नाही? मग 2 6 जा 12 आला. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे? हे ॲज इट इज इथपर्यंत लिहायचं. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय, हे तसंच्या तसं खाली लिहायचं. आता 6 बघा, परत 2 पासून स्टार्ट करायचं. आपल्याला लगेच माहिती आहे 2च्या टेबलमध्ये 6 येतो. हो की नाही? मग कधी येतो? तर 3 जा. ओके, झालं की नाही? आता याच्यापेक्षा कमी तर नाही, हे सगळे 1च्या टेबलमध्ये, हे सगळे प्राईम नंबर आले की नाही? मग हे झालं आपलं आन्सर. हे झाले आपले प्राईम फॅक्टर्स. ओके, आणि हे काय? ही कुठली मेथड आहे? तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे. आता मी तुम्हाला व्हर्टिकल अरेंजमेंट दाखवते. ठीक आहे, आता व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये कसं करायचं असतं हे बघा. असं ड्रॉ करायचं असतं. इथे आपण लिहितो ज्याचे आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायचे. ठीक आहे, बघा आता स्टार्ट फ्रॉम 2 पासूनच स्टार्ट करायचं असतं. ठीक आहे, आता 2मध्ये येते कसं कळणार? तर इथे लास्ट डिजिट 4 आहे बरोबर. मग 2च्या ह्याच्यात येणार एका टेबलमध्ये? येस. मग 2 घ्यायचा. कधी येतो? 2 1 जा 2, 2 2 जा 4 आलं की नाही 12. ओके, आता 12 कोणत्या? परत 2 पासूनच स्टार्ट करायचं. ठीक आहे, मग 12 2च्या टेबलमध्ये येतोच मुलांनो. आपल्याला माहिती आहे छोटे नंबर आहेत तर आपल्याला लगेच येणार. आता परत 2च्या टेबलमध्ये 12 कधी येतो? 6 जा. मग 2 6 जा 12 आला की नाही? आता परत 6 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून परत काय करायचं? 2 कधी येतो? 3 जा. आता इथे आणखीन एक स्टेप करायची. बघा काय करायचं? आता 3 कोणत्या टेबलमध्ये येतो मुलांनो? 2च्या तर नाही येणार, पण 3च्या येतो की नाही? कधी येतो? 3 1 जा 3 आले का? हे बघा इकडे पण आले होते. इथे दाखवते तुम्हाला, दिसत आहेत तुम्हाला दोन्ही पण? हे बघा आहे की नाही? हे प्राईम फॅक्टर्स आणि हे सेम आलेत की नाही? मेथड जरी वेगळी असली, ही हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे, पण तरी पण आपला आन्सर सेम आहे की नाही? मोस्ट ऑफ मुलांनो हीच मेथड आपण यूज केली जाते एक्झामला वगैरे. ठीक आहे, आता आपण काय करूया मुलांनो? प्रॅक्टिस सेट 5.1 आहे, तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. Like, share and subscribe. Thank you. Take care and bye-bye.